जयवीर हनुमान. एकदा एका छोट्या गावात रामभक्त गणू नावाचा एक गरीब पण अतिशय श्रद्धाळू माणूस राहत होता. तो रोज सकाळी उठून हनुमानजी यांचे नामस्मरण करायचा आणि मंदिरात जाऊन मनापासून पूजा करायचा. त्याची आर्थिक परिस्थिती खूपच कठीण होती, पण त्याने कधीही देवावरचा विश्वास सोडला नाही. एके दिवशी गावात भयंकर दुष्काळ पडला. लोक अन्नासाठी त्रस्त झाले. गणूच्याही घरी खायला काहीच उरले नव्हते. तरीही तो रोजप्रमाणे मंदिरात जाऊन हनुमानजींची प्रार्थना करत राहिला. त्याची आदर्श भक्ती पाहून हनुमानजी प्रसन्न झाले. त्या रात्री गणूला स्वप्नात हनुमानजी यांनी दर्शन दिले. त्यांनी त्याला सांगितले, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गणूच्या घरासमोर एक अनोळखी माणूस आला आणि तो माणूस त्याला म्हणाला, त्या माणसाने त्याला धान्य आणि अन्न दिले. हळूहळू त्याची परिस्थिती सुधारायला लागली. गणूला समजले की हे सर्व हनुमानजींचेच आशीर्वाद आहेत. त्याने अधिक श्रद्धेने भक्ती करायला सुरुवात केली आणि या घटनेतनं गावकऱ्यांनाही समजले की खरी भक्ती आणि विश्वास असेल तर देव नेहमी आपल्या भक्तांची मदत करतो. दिवसेंदिवस गावातले गावकरी लोक गणूकडे बघून सगळे श्रद्धेने भक्ती करायला लागले. हनुमानजींची भक्ती करायला लागले. भजन कीर्तन सर्व काही हनुमानजीच्या भक्तीपासून त्यांनी गणूला जसे त्यांना प्रसन्न झाले हनुमानजी, तसेच आपल्याला प्रसन्न होतील या दृष्टीने गावकरी लोक सगळे गणूला मानायला लागले आणि त्याच्याप्रमाणे मंदिरात जाऊन हनुमानजींची भक्ती करायला लागले. आणि सर्वजण परिस्थिती जरी त्यांची साधारण असली तरी ते सर्वजण सुखी झाले. त्याच्यामुळे देवाची भक्ती करणे ही सगळ्या गावातली लोकांनी मान्य केले आणि सगळेजण आनंदाने भक्ती भावाने राहायला लागले. जय बजरंगबली की जय.